चला चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूयात। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा 64वा वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसामुळे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। अजित पवार यांचे निकटवर्ती आणि त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते तसंच आमदार अमोल मिटकरी यांच्या ट्विटने चर्चांना उधाण आलंय। अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि राज्यात लवकरच अजित पर्व सुरू होईल असा दावा अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटमधून केल्याचं दिसतंय। तर मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की लवकरच अजित पर्व असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं। तर आता आपण बघतोय की मस्केंच्या निशाण्यावरती अमोल मिटकरी आल्याचं बघायला मिळतंय। मिटकरी यांनी केलेल्या ट्विटचा समाचार त्यांनी घेतलाय। सूचक ट्विट करत मस्केंनी मिटकरींना सल्ला दिलाय। अहो मिटकरी दमानं सरकार काम करतंय जोमानं असं ट्विट जे आहे ते नरेश मस्के यांनी केलंय। मिटकरी दमानं सरकार काम करते जोमानं, बंद करा मिटकरी मिठाचा खडा की टाकणं, सरकार करते काम भारी, ट्रिपल इंजिनची शक्ती न्यारी, विकास कामांना गती खरी, तुम्ही बंद करा टांग अडवणं मिटकरी दमानं असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे एकीकडे अमोल मिटकरींनी केलेलं ट्विट आहे आणि दुसरीकडे या ट्विटला प्रत्युत्तर दिलंय ते शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आपला नेता हा मोठा झाला पाहिजे, त्यामुळे उत्साहाच्या पोटी कार्यकर्त्यांनी अजितदादा भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावले असतील, तर शेवटी कार्यकर्ता असल्याचं गुलाबराव पाटील म्हणालेत। प्रत्येकाला अपेक्षा असते आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की माझा नेता मोठा व्हावा, तर काहींनी ते उत्साहपोटी बॅनर लावले असतील। मागे कोणी माजी मुख्यमंत्री माजी आमदार हे सुद्धा लावत असतात, लावले असतील कार्यकर्ते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने होर्डिंग लावले। त्यात शरद पवार यांच्या फोटोचा वापर करत अजित पवार यांचा राजकारणातील दादा असा उल्लेख करण्यात आला, तर देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणातील चाणक्य असा उल्लेख करण्यात आला। हे होर्डिंग थेट देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानातील दारावर लावण्यात आलं, तर एका होर्डिंगमध्ये ही दोस्ती तुटायची नाही असाही उल्लेख करण्यात आला। राज्याला पहिल्यांदाच 2 उपमुख्यमंत्री लाभले आणि त्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस एकाच दिवशी येत असून ही संधी साधून जी आहे ते नागपूरमध्ये असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या खासगी निवासस्थानाच्या बाहेर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन करणारे होर्डिंग्स लागलेले आहे। राजकारणातील दादा अजितदादा आणि राजकारणातील चाणक्य देवेंद्र फडणवीस असा उल्लेख जो आहे तो या होर्डिंगवर केलेला आहे। सोबतच या होर्डिंगचं वैशिष्ट्य म्हणजे हे देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर लागले असले तरी या होर्डिंगमध्ये शरद पवार आणि राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत त्यांचे जे आहेत ते फोटो झळकविण्यात आलेले, त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण हे होर्डिंग जे आहे ते फडणवीस यांच्या घरासमोर लागलेलं आहे। त्यामुळे नागपूरमध्ये आणि राज्याच्या राजकारणामध्ये या होर्डिंग्समुळे जी आहे ती एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे। याच पद्धतीनं ही दोस्ती तुटायची नाही अशा आशयाचे देखील होर्डिंग्स नागपूरमध्ये आहेत। त्यामुळे आजच्या या देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या होर्डिंगची चर्चा नागपूरमध्ये रंगली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आणि नागपूरमध्ये हे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर लागलेलं बॅनर सध्या चर्चेत आहे। यामध्ये राजकारणातील दादा म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे, तर राजकारणातील चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करण्यात आला आणि ही दोस्ती तुटायची नाही असं देखील यावरती म्हणण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजोळ असलेल्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथल्या मुख्य चौकात अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनर लावण्यात आले असून या बॅनरवर अजित पवारांचा जनमनातील मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दुसरीकडे दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली। एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार
श्रीकांत शिंदे आणि त्यांची पत्नी असे सर्वजण उपस्थित होते। या भेटीवेळी पंतप्रधान मोदींनी शिंदेंच्या नातवाशी देखील संवाद साधला। मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित दौरा नव्हता, ही कौटुंबिक भेट होती, त्यामुळे राजकीय गदारोळात मुख्यमंत्र्यांच्या कौटुंबिक भेटीची सध्या चर्चा रंगली आहे। संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही एकनाथ शिंदे भेट घेणार आहेत। जे प्रकल्प राज्यातल्या जनतेच्या हिताचे प्रकल्प जे आहेत त्याला केंद्र सरकार पूर्णपणे पाठबळ देईल अशा प्रकारचं अगदी आश्वस्त देखील आम्हाला केलं आहे। आणि एकंदर सगळ्याच विषयावर साधक बाधक चर्चा आजच्या या सदिच्छा भेट असली तरी या भेटीमध्ये चांगली चर्चा झाली। त्यामुळे ही सदिच्छा भेट असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। या भेटीच्या वेळी त्यांचे वडील संभाजी शिंदे, त्याचबरोबर एकनाथ शिंदेंच्या सौ, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, त्याची पत्नी आणि मुलगा हे सगळे यावेळी उपस्थित होते। आणि याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय ट्विट केले बघा। देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या माननीय नरेंद्र मोदी जी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सून, नातू याच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली। माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या, त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलंय। रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील दुर्गम भागात असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर बुधवारी मध्यरात्री दरड कोसळली आणि या दरड दुर्घटनेतील शोध मोहिमेचा आजचा तिसरा दिवस आहे। आज सकाळपासून शोध कार्यादरम्यान बचाव पथकांना 3 मृतदेह शोधण्यात आलेले। बचाव पथकांच्या वतीने इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या 29 वर पोहोचली असून दुर्घटनेच्या 72 तासानंतरही 96 जण बेपत्ताच असून त्यांच्या शोधाची आशा मावळली आहे। दाट धुकं आणि मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत। दुर्घटनेच्या ठिकाणी दुर्गंधी पसरली असून विना मशीन, फावडं, कुदळ यांच्या मदतीने एवढा ढिगारा उपसणं कठीण झालं आहे। एनडीआरएफसह TDRF, स्थानिक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, सिडको आणि ॲडलॅब इमेजिकेचे कामगार बचाव कार्यात गुंतलेत। इर्शाळवाडीत साथीचे रोग पसरण्याची भीती आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इथं फवारणी केली जाते। तसंच गावात तात्पुरतं रुग्णालय सुरू करण्यात आलं। ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या इर्शाळगडाच्या कुशीत वसलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळून घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली। दरम्यान शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीतील ग्रामस्थांची भेट घेतली। तात्पुरत्या शिबिरातील असलेल्या पीडित कुटुंबियांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांचं सांत्वन केलं, तसंच त्यांना धीर देखील दिला। गावकऱ्यांची भेट घेतल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली। पुनर्वसन होईपर्यंत दरडग्रस्तांच्या पाठीशी राहणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं। की तुमचं पुनर्वसन होईपर्यंत आम्ही सगळेजण तुम्हाला जिथे जिथे ज्या ज्या गोष्टीची मदत लागेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। फक्त दुःख मोठं आहे, सावरावं तर लागेल, त्या दुःखात आम्ही तुमच्या सोबत राहूच। पण त्यातनं सगळ्यांना, कारण सगळं मी वाचले, पुन्हा मला काय बोलण्याची आवश्यकता नाही आणि मी बोलू पण शकत नाही, एवढं हे सगळं भयानक आहे। फक्त आपण सगळे सोबत आहोत, नीट काळजी घ्या, एवढंच। तातडीने पहिलं म्हणजे केवळ इर्शाळवाडीच नाही तर आजूबाजूच्या सुद्धा ज्या काही वस्त्या आहेत त्यांना एकत्रित करून मी आता अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलणार आहे। एक योजना करायला पाहिजे आणि जी योजना मी मुख्यमंत्री असताना करण्याचा प्रयत्न करत होतो की या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या अशा वस्त्या आहेत त्यांच्या जवळपासच्या गावांमध्ये किंवा त्या परिसरामध्ये पुनर्वसन कसं करू शकतो हे तिथल्या कलेक्टरना, तहसीलदारांना सांगून एक योजना केली गेली पाहिजे। शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरेंनी आज दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी ठिकाणी भेट दिली आणि यावेळी दुर्घटनेत बजावलेल्या स्थलांतरित नागरिकांशी बातचीत करत त्यांना धीर दिला। या दुर्घटनेत ज्या मुलांनी आपले पालक गमावलेत मात्र त्यांचे नातेवाईक या मुलांना घेऊन जायला तयार नाहीत अशा मुलांची नोंद ठेवा, अशा सूचना नीलम गोरेंनी प्रशासनाला दिल्यात। इर्शाळवाडीतील मुलांना श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून मदतीचा हात देण्यात आला असून 18 ते 20 मुलांचं पालकत्व फाउंडेशनकडून स्वीकारण्यात आलंय।
एकनाथजी शिंदे आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यामार्फत जी मुलं कुटुंबामध्ये त्यांनी आई वडील गमावलेले आहेत किंवा जी खूप गरजू आहेत आणि आश्रमशाळेत शिकता आहेत त्यांचं त्यांनी मुलांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. मुलांची किती एक्झॅक्ट संख्या आहे त्याचा सर्वे चाललेला आहे आणि या सगळ्या मुलांना सरकारच्या मदतीबरोबरच फाउंडेशनच्या वतीने श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने सुद्धा त्यांच्या शिक्षणासाठी म्हणून मदत केली जाणार आहे. खालापूर तालुक्यातील चांगवडी देखील धोकादायक स्थितीत आहे. या गावात 2005 मध्ये दरड कोसळल्याची घटना घडली होती. इर्षावाडीच्या दुर्घटनेनंतर चांगवडीतील नागरिक भीतीच्या छायेत आहेत. 150 लोक या वाडीत वास्तव्यास आहेत. दरम्यान इर्षावाडीच्या दुर्घटनेनंतर रात्रभर झोप लागत नसल्याचं इथल्या नागरिकांनी म्हटलं. याच विषयी आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. विशाल, आता इर्षावाडीच्या घटनेनंतर प्रशासन देखील पुन्हा एकदा जागा झालंय की अशी कोणती ठिकाण आहे जिथे डोंगराच्या पायथ्याशी वाड्या वस्त्या आहेत आणि त्याची माहिती घेतली जाते? त्यातलंच एक म्हणजे चांगवाडीचं आपण बघतोय. काय माहिती याबद्दल? विशाल, खालापूर तालुक्यातील चांगवाडी या गावाला सुद्धा मोठा धोका आहे, कारण का याच गावामध्ये 2005 साली दरड कोसळून चिखल सर्वत्र झाला होता. मात्र यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी जी आहे ही झाली नव्हती. इर्षाळा गावाच्या अगदी समोर म्हणजे एका टोकाला इर्षाळा गाव आणि दुसऱ्या टोकाला हे गाव चांगवाडी गाव आहे आणि सोंडाई किल्ल्याच्या पायथ्याशी हे गाव वसलेलं आहे. हा जो डोंगर दिसतोय हाच डोंगर सद्यस्थितीला खचलेला आहे. इथल्या नागरिकांनी असं सांगितलंय की कालपासनं माती त्या ठिकाणी घसरू लागलेली आहे आणि ही जी काही दगडं दिसत आहेत ही 2005 साली या ठिकाणी दरड कोसळली होती आणि सर्वजण या ठिकाणी चिखल झाला होता. हे सगळे नागरिक आहेत. त्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला रात्रभर झोप लागत नाहीये. आम्ही कालपासून या डोंगराच्या भोवताली फिरतोय की बाबा तडे गेले नाहीत का, तडे गेलेले आहेत, त्या ठिकाणी माती कोसळते. आपल्यासोबत हे काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय वस्तुस्थिती आहे? 2005 मध्ये सुमारे मध्यरात्रीच्या 3-4 दरम्यान असं झालेला. हा चिखल पूर्ण वाडीमध्ये थोडा थोडा येऊ लागलेला. तेव्हा जागेतून झोपेतून लोक उठले. जे आमचे वडील गावकरी सर्व उठले तेव्हा लोकांना आवाज दिला. तेव्हा सर्व लोक जागे झाले. तेव्हा बाजूला अर्धी निघाली माणसं. तेव्हा त्या टायमाला 2005 झालेला. काल तुम्ही म्हटलात की हा सगळा परिसर तुम्ही फिरून आलात. काय स्थिती आहे आता? काल आम्ही सर्व हा जुना 2005 साली तडा गेलेला हा पूर्ण चेक केला, पण माती थोडी थोडी ती एका साईडनी थोडी थोडी खसत चालले. वरती एक मोठा डबर येऊन थांबलेला आहे. तो कधी पण सटकू शकतो, वाडीवरती येऊ शकतो. काही महिला सुद्धा आहेत. तुम्ही असं म्हणताय की येतात काही अधिकारी लिहून घेऊन जातात आणि परत काहीच करत नाहीत? काय नाही करीत. पहिलं ते गरम चौक आलेला, तलाठी आलेला, त्यांनी नोंद करून नेली आणि परत एवढी वर्ष आता झाली. आम्ही चिकलेले नाही, बिन चिकलेले आहोत. ते काहीच केलं नाही. ते सोय म्हणजे काहीच काळजी घेतली ना आमची. हो, भीती वाटते. भीती वाटते. मग रात्रीची झोपतो ना आम्ही मुलं घेऊन बाहेर. अशी माती दिसायला लागली खडळ का आम्ही पळून. अर्धी माणसं झोपलेली अशी कळत नाही ना माणसाला का वरून आला म्हणून. असं घाबरत ना माणूस. आता तिकडे झालाय म्हणून आमच्या वाडीला तुम्ही आलात, बरोबर. आणि तिकडे घटना झाली नसतात आमची सोय कोणाच केली नसतं. तशीच जाऊ दे म्हणजे आदिवासी लोक मारून. किती मुलं आहेत ही सगळी लहान मुलं? ते बघ काली बाई 176 लोकसंख्या असलेलं हे गाव आहे. आजी काय सांगाल तू, कशा पद्धतीनं सगळी भीती वाटते? कारण का सगळं आता चिखल किंवा माती घसरू लागलेली आहे. घसरू लागते गोष्ट खरी आहे, पण गरजत वरून दगडी येतात, मुला घाबरतात, राहायची झोप नाही लागत, काय नाही, उठून बसतात. नक्कीच विशाल, खरं तर या ठिकाणचं वास्तव अत्यंत भयानक आहे. कारण का मी हे गाव सगळ्यात शेवटचं गाव आहे, अत्यंत टोकावरती असं गाव आहे आणि ह्याच्या खालती पूर्ण दरी आहे. आम्ही ज्यावेळेला जवळपास 1-1.5 तासाचा प्रवास करून आलो, गाडीतनं येताना सुद्धा अक्षरशः भीती वाटत होती. कारण दुसऱ्या बाजूला मोठी दरी आपल्याला पाहायला मिळत होती. आणि या गावामध्ये जर आपण लहान मुलं बघितली, खरं तर भारत देशाला तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आणि हे सगळी लहान मुलं या गावात मोठ्या संख्येनं आहेत. अशी माहिती मिळते की 50 ते 55 अशी ही सगळी लहान मुलं आहेत जी 10वीच्या आतमधली या ठिकाणी राहतात. आणि या ठिकाणचं वास्तव प्रचंड भयानक आहे. सद्यस्थितीला ह्या लोकांना या ठिकाणी स्थलांतर करणं हाच एकमेव उपाय. कारण का आता मी पुन्हा एकदा आपले व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांना सांगेन की जो वरचा सोंडाई किल्ला दिसतोय त्याचा कडा जो आहे तो सुटलेला आहे. जो चौकोनी भाग दिसतोय त्याचा हा मातीचा भाग 2005 साली आला. 2 वर्षापूर्वी काही दगडं या ठिकाणी येऊन पडली आणि कालपासून तिकडच्या पट्ट्यातली माती जी आहे
ती आता घसरू लागलेली आहे. त्यामुळे अधिक धोका जो आहे तो या ठिकाणी झालाय. 176 लोक या ठिकाणी या गावामध्ये राहतात आणि काही नागरिकांनी अशी माहिती दिली की ज्यावेळेला 2005ला घटना झाली होती, काही नागरिकांनी घाबरून हे गाव सोडून दिलं, ते काही इथे आले नाहीत. मात्र या अनेकांचा प्रश्न आहे की आम्ही नेमकं जायचं कुठे. आणि सगळी जर वस्तुस्थिती पाहायला गेली, ही सगळी दगडं जर पाहायला गेली तर या ठिकाणी हे बाजूला घर आहे आणि असं पावसाचं पाणी जे आहे ते वरनं ज्या किल्ल्यावरनं पाणी येते ते ही सगळी माती मुरुमाची आहे. त्यामुळे मुरुम असलेल्या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात पाणी आलं तर कधीही ती माती वाहून जाते, हे आपल्याला पाहायला मिळते. आणि आता आपण बघू शकतो की हे जे चित्र आहे हे आत्ताच्या पावसाळ्यात हे सगळं खचलेला हा प्रकार आहे. आणि हा जो मोठा डोंगर खचलेला आहे हाच या गावावरती येऊ शकतो, तशी स्थिती आहे. ही पाठची बाजू जर आपण पाहायला गेली, ह्या घरांच्या पाठची बाजू, तर या ठिकाणी ही सगळी दगडं आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास मोठमोठी 5-5, 6-6 फुटाची दगडं जी आहेत ती या ठिकाणी याला पाहायला मिळतात. ही सर्व गावं आहेत. आणि दुसरं म्हणजे फक्त या गावाला धोका वरून नाहीये तर खालती सुद्धा मोठा डोंगर म्हणजे कडा आहे आणि थेट दरी आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनी धोका आहे. ही जमीन सुद्धा खचू शकते किंवा ही गावं थेट दरीत जाऊन पडू शकतात. अशा पद्धतीची स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. एक अंदाज कळेल की हाच किल्ला आहे ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्याच्या पाठीमागे ही दुर्घटना घडली आणि हे या ठिकाणी हे गाव आहे. मोठी असं या ठिकाणी दरी या ठिकाणी पाहायला मिळते आणि नागरिकांच्या मनात भीती आहे. लहान मुलं बोलू शकत नाहीत कॅमेरासमोर, पण त्यांनी बोलताना असं सांगितलं की झोप लागत नाही, साधा पावसाचा जरी आवाज आला तरी आम्ही रात्रभर जागे राहतो. त्यामुळे एक अंदाज येईल की आता प्रशासनाने नेमकं किती तत्परतेने या ठिकाणी या लोकांना हलवलं पाहिजेत. कारण का हा मोठा धोका आहे, हे कधीही घटना होऊ शकते. जर पाऊस मोठ्या संख्येत आज जसा पाऊस राहिला असा जर 2-3 दिवस पाऊस राहिला हा कडा निश्चितच खालती येऊ शकतो. आणि तशी स्थिती जी आहे ती या चांदवाडी गावामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे आता प्रशासनानं जे आहे हे तातडीनं या ठिकाणी उपाययोजना करणं गरजेचं आहे. विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे इर्शाळवाडीसारखी घटना ही चांदवाडीत देखील घडू शकते. त्या दृष्टीनं इथं लवकरात लवकर प्रशासनाच्या वतीने उपाययोजना होणं फार गरजेचं आहे. यानंतर बातम्या आहेत पावसाबद्दलच्या. कसारा ग्रामपंचायत हद्दीमध्ये वनविभागाच्या डोंगरांवर डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणात घरं बांधली गेली आहेत. डोंगर पोखरल्यानं दरवर्षी कुठे ना कुठे भूस्खलन होत असतं. काही कुटुंबियांना व आजूबाजूच्या घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. असं अद्याप किती दिवस चालायचं? कसारा ग्रामपंचायतीची लोकसंख्या ही 30 ते 40 हजारांच्या आसपास आहे. यापैकी निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली कुटुंबाची घरं ही डोंगर माथ्यावर डोंगर पोखरून बांधण्यात आलेली असून जर जास्त प्रमाणात भूस्खलन झालं तर कसारा गावाची देखील माळीण, तळीये आणि इर्शाळवाडीसारखी परिस्थिती होण्याची दाट शक्यता आहे. आठ दिवसापूर्वी सर्व कसाऱ्यातील जे असे काही भाग आहेत ज्या ठिकाणी भूस्खलन होऊ शकतं अशा लोकांना नोटिसा देऊन इतरत्र स्थलांतर होण्याचं सूचना केलेल्या आहे. भूस्खलन होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी भेट देऊन आम्ही सर्व जण त्या ठिकाणी जाऊन नागरिकांची मिटिंग घेऊन त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. आणि भविष्यात अशी घटना होऊ नये याच्यासाठी महसूल विभागाच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आमच्या नागरिकांसाठी जेणेकरून भविष्यात असा प्रकार झाल्यास त्यांची सोय कोणत्या पद्धतीने करावी याबाबत उपाययोजना चालू आहे. यवतमाळमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जाते. एनडीआरएफच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मंत्री अनिल पाटील यांनी सूचना दिल्या. खराब हवामानामुळे मदत कार्यात अडथळे येत असल्याची सूचना दिल्या. खराब हवामानामुळे मदत कार्यात अडथळे येत असल्याची त्यांनी माहिती दिली. एक 40-45 लोक त्या बाजूला अडकलेले आहेत असं शक्यता आहे. तर त्यांना आपल्याला रेस्क्यू करण्याच्या दृष्टिकोनातून मी ताबडतोब यवतमाळच्या कलेक्टरांशी चर्चा केलेली आहे. आपली स्थानिक प्रशासन आणि कलेक्टर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मी त्यांना हेही विचारलं की आपल्याला त्यांना पाणी कमी झाल्यानंतर बाहेर काढता येऊ शकत असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर हेलिकॉप्टरची सुद्धा आपण व्यवस्था करून ठेवलेली आहे. पण खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर आता उडू शकत नाही आहे, पण त्या गोष्टीची सुद्धा आपली तयारी आहे. आता सरकारने असं एक धोरण ठरवले एरिया जे डिटेक्ट करायचे आणि त्या ठिकाणी
आपल्याला पुनर्वसन करायचं असेल किंवा सेफ्टी वॉल करायची असेल, समुद्रकाठच्या ज्या काही दुर्घटना होतात त्याच्यासाठी आपल्याला एम्बॅकमेंट कसं करता येऊ शकतं याच्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार झालेला आहे. इम्प्लिमेंट करण्याचं काम आता येणाऱ्या काळामध्ये सुरुवात होऊ शकते, परंतु निसर्गाच्या या जो काही कोप आलेला असेल त्या कोपला आपण कसं सामोरं जाऊ शकतो याचे प्रयत्न सुरू आहेत. तर वाशिमच्या रिसोड तालुक्याला पावसानं जोरदार धुडपलंय. नेतनसा परिसरात सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे भुलन नाल्याला पूर आला आणि या पुरामुळे कुकसा मांगूळ झनक मार्ग बंद झाला आणि याच पुरामुळे परिसरातील शेतीचं मोठं नुकसान झालंय. आता मोठी बातमी आहे कोल्हापूरमधनं. कोल्हापूरमधून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची संथ गतीनं इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. सध्या पंचगंगेची पाणी पातळी 35 फूट 10 इंचावरती. जिल्ह्यातील 66 बंधारे पाण्याखाली गेली असून राधानगरी धरणातून प्रतिसेकंद 1350 क्युसेक्सने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होतोय आणि त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असून कोल्हापूरची तहान भागवणारं राधानगरी धरण 73.34% इतकं भरलंय. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या पात्राबाहेर आलेल्या आहेत. बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसंच वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. आता बातमी कोल्हापूरमधनं. मुसळधार पावसामुळे राऊतवाडी धबधब्याने रौद्र रूप धारण केलंय. पाण्याचा प्रवाह वाढल्यानं धबधबा पर्यटनासाठी अनिश्चित काळाकरता बंद करण्यात आला. प्रशासनाने परिसरात कलम 144 देखील लागू केले. पर्यटकांनी धबधब्याकडे येण्याकरता गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आले. राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधब्याकडे सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. 2-3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यानं पाण्याचा प्रवाह वाढला आणि या प्रवाहातून लहान मोठे दगड येत असल्याने तसंच पाणी प्रवाह अधिक असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता बंदी घालण्यात आली. राधानगरी परिसरात राऊतवाडी धबधबा या ठिकाणी जोरात पाण्याचा प्रवाह येत आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळं आपण हा धबधबा काही कालावधीकरता बंद केलेला आहे. जसं हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट किंवा रेड अलर्ट दिला आहे त्या काळात तो बंद राहील. इतर वेळेस तो आपण चालू करू. सध्या या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार 144 अधिनियमाप्रमाणे बंदी आदेश लागू केलेला आहे. तर पर्यटकांना विनंती आहे की या ठिकाणी आपण जोपर्यंत पाऊस कमी होत नाही त्या ठिकाणी पर्यटनासाठी येऊ नये अशी प्रशासनातर्फे विनंती करत आहे. कोल्हापूरमध्ये अनेक भागामध्ये अतिवृष्टी होत आहे, त्यामुळे वर्षा पर्यटन स्थळावरती अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे. राऊतवाडी धबधब्याच्या ठिकाणी सुद्धा कलम 144 लागू करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा पर्यटकांना येण्यामध्ये बंदी आहे ती घातण्यात आलेली आहे. खरं तर अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे या धबधब्याचा पाण्याचा प्रवाह सुद्धा आपल्याला मोठा आहे तो या ठिकाणी दिसून येते. या ठिकाणी पाहायला गेलं तर डोंगरावरून हा वाहणारा धबधबा जमिनीशी स्पर्धा करत फेसाळत वाहताना आपल्याला दिसून येते आणि तुषार जे आहेत या धबधब्याचे ते इतरत्र पसरताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर मोठा प्रवाह आहे तो या पाण्याचा या धबधब्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, कारण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आहे ते गेल्या 3-4 दिवसापासून होते आणि त्यामुळे हा प्रवाह सुद्धा आहे तो वाढलेला आहे. अजस्त्र असा धबधबा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यामुळे जर एखादी पर्यटक या ठिकाणी आले तर मोठ्या प्रमाणात दुर्घटना होण्याची भीती आहे ती नाकारता येत नाही आणि त्यामुळे प्रशासनानं या ठिकाणी कलम 144 आहे ते लागू केलेलं आहे आणि या ठिकाणी कोणत्याही पर्यटकांना येण्यासाठी बंदी घातलेली आहे. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ही सगळी दृश्य आहेत ते टीव्ही स्क्रीनवरती दाखवतोय आणि ही दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा या अजस्त्र धबधब्याचं रूप आहे ते पाहायला मिळेल. राऊतवाडीचा हा धबधबा राधानगरी तालुक्यातला हा धबधबा आहे आणि रस्त्यापासून अगदी जवळचा हा धबधबा असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे ते पर्यटकांची गर्दी होते. मात्र जर धबधब्याचा प्रवाह असा राहिला तर मात्र या ठिकाणी दुर्घटना होण्याची भीती आहे ती व्यक्त केली जाते आणि त्याचमुळे प्रशासनानं या ठिकाणी पर्यटकांना यायला बंदी घातलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंके, राऊतवाडी, कोल्हापूर. पुढे आपण बघणार आहोत इतरही घडामोडी. गेल्या 8 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. दरम्यान नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करते, त्यावर नदीचं विस्तीर्ण पात्र सध्या पाहायला मिळतंय. पंचगंगेच्या या विस्तीर्ण पात्राची ड्रोन दृश्य खास प्रेक्षकांसाठी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाने जोर धरलाय, त्यामुळे गड नदी आणि जानवली नदीला पूर आलाय। नदीचं पाणी कणकवली आचरा मार्गावर आल्यानं हा मार्ग बंद करण्यात आलाय आणि या मार्गाचे आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली। दरवर्षी आचरा मार्गावर पाणी येत असल्यानं वाहन चालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। नदीतील गाळणं काढल्यामुळे पाणी रस्त्यावर येत असून येत्या काळात यावर उपाययोजना करून या समस्या दूर केल्या जातील असं आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिलं। आपण मूळ प्रश्नाकडेच मला असं वाटतं लक्ष घालून अगर गाळत नदीतला काढला, मग एकंदरीत जसं आपण इथे आता परिस्थिती पाहतोय किंवा वागदेच्या इथे आमच्या इथे असो, जानवलीच्या इथे जिथे धोक्याची जे काही सेंटर आहेत तिथे नदीचा गाळ न काढल्यामुळे तो त्रास उद्या आपल्याला होऊ शकतो। येणारं संकट टाळायचं असेल तर वेळोवेळी अगर आम्ही सगळेजणांनी नदीचा गाळ काढला, त्याचा कार्यक्रम आमच्या प्रांताधिकारी आता तयारी करतायत आणि पुढच्या वर्षी आपल्याला ह्या स्पॉटवर पाणी दिसणार नाही एवढी काळजी आमचं प्रशासन आणि आमचं सरकार घेईल। चिखलदऱ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली। विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळख असलेल्या चिखलदरामध्ये पाऊस असल्यानं पर्यटकांची मोठी गर्दी होते आणि या हरिकेन पॉइंट जवळ स्कायवॉकचं काम सुरू आहे। या ठिकाणी सुरक्षा भिंतीवर उभं राहून पर्यटक सेल्फी काढताय आणि जीव धोक्यात घालून तरुण सेल्फी काढतात। महाराष्ट्र राज्य आणि मध्य प्रदेशच्या सीमा भागाला जोडणाऱ्या तापी नदीला पूर आलेला आहे। नदीला जोडणाऱ्या पुलावर नागरिकांनी पूर पाहायला गर्दी केली आणि हा भाग धोकादायक असला तरीही नागरिक या ठिकाणी जात असल्याचं समोर आलंय। नागरिकांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचं निदर्शनास आलंय। जळगावातील जामोदमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्यानं हाहाकार माजलाय। गावात पावसाचं पाणी आल्यानं काही नागरिक घरात अडकून पडलेत। पाण्याची गती वाढत असल्यानं तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्यानं नागरिकांचं म्हणणं आहे। हे आताच माहिती पडलेली आहे की त्या ठिकाणी पुराचं फार थैमान झालेलं आहे। कलेक्टरशी आता मी हे कार्यक्रम संपल्यानंतर आता बोलणार आहे आणि त्याचा आढावा घेणार आहे। त्याचप्रमाणे आता जळगाव जिल्ह्याची सुद्धा आढावा बैठक थोड्या वेळामध्ये या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि मला तरी असं वाटतं की प्रशासनाला पूर्णपणे सूचना दिल्या जातील की जिथे जिथे अशी अडचण आहे त्या ठिकाणी मग NDRF टीम असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या तात्काळ तिथे रवाना कराव्यात आणि ज्या ठिकाणी पुराचा धोका वाटतो तिथल्या लोकांना त्वरित स्थलांतर करावं असे आदेश या ठिकाणी बुलढाण्याला देण्यात येतील। यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील अनंतवाडीला पैनगंगा नदीच्या पाण्यानं वेढा दिलाय। दरम्यान या गावातील अनेक नागरिक या ठिकाणी अडकलेत। लोकांना काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने हेलिकॉप्टरची मदत मागवण्यात आली आहे आणि त्या दृष्टीने प्रशासन याची हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागा पाहणी करत आहे। तर दुसरीकडे SDRFची टीमही अनंतवाडीकडे निघालेली आहे। सध्या दहिसाळ वळीवरून बोटीच्या साह्यानं SDRFची टीम अनंतवाडीकडे रवाना झाली आहे आणि आता नागरिकांना काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते। पण त्यापूर्वी SDRFची टीम आपण बघतोय की स्पीड बोटीच्या माध्यमातून म्हणजे ही जी बचाव कार्यासाठी वापरली जाणारी बोट आहे त्या बोटच्या माध्यमातून आता पुढे जाताना दिसत आहेत। ते अनंतवाडीकडे रवाना झालेले आहेत। पुढे जाऊन त्यांच्या वतीने जी काही त्वरित तरतूद करता येईल, नागरिकांना बाहेर काढता येईल त्यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत। बुलढाणा जिल्ह्यात सातत्यानं मुसळधार पाऊस कोसळतोय। सतत पडणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्र मध्य प्रदेशला जोडणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली आणि या कोसळलेल्या दरडीमुळे जळगाव जामोद बुऱ्हाणपूर मार्ग बंद झालाय। दोन राज्यांना जोडला जाणारा रस्ता बंद झाल्यानं वाहतुकीची कोंडी झाली आहे। हा पूर्ण रस्ता या ठिकाणी पॅक झालेला आहे। झाड पडले। तर बुलढाण्यातील वरवट बकालमधील लेंडी नदीला महापूर आल्यानं सर्वत्र पाणीच पाणी बघायला मिळतंय। त्या पाण्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून गावालाही पाण्याचा वेढा पडला आणि त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ भयभीत झालेत। रात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यानची ही दृश्य आहेत बुलढाण्यातली, जिथे लेंडी नदीला पूर आल्याचं आपण बघतोय। लेंडी नदीचं पाणी जे आहे ते आता ठिकठिकाणी म्हणजे शेतात शिरलेलं आहे, त्याचबरोबर काही इमारतींमध्ये शिरलं आहे। तिथलं जनजीवन सगळं विस्कळीत झालेलं आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये आता ह्या पाण्याचा निचरा लवकर होणार नसल्या कारणाने
खरं तर प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही आहे, पण लेंडी नदीला हा पूर आल्याचं आपण बघतोय, ज्यामुळे शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय. नांदेड शहराला देखील मोठा पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झालेत. बाफना ते रेल्वे स्थानक, महावीर चौक, आनंदनगर या भागातील रस्त्यावर पाणी साचलं असून रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलंय. गेल्या 2 दिवसापासून नांदेड शहर आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे आणि पावसाने अक्षरशः शहर आणि जिल्ह्यात हाहाकार माजवलेला आहे. आपण पाहतोय की शहरामधल्या अनेक रस्त्यांवर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. आता मी आहे बाफना ते रेल्वे स्टेशन रस्त्यावरती. या मार्गावरती तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये इथं पाणी साचलेलं आहे आणि या रस्त्याला तलावाचं स्वरूप आलेलं आहे. याच पाण्यातून वाहनधारकांना मार्ग काढावा लागत आहे. याशिवाय हिंगोली गेट परिसर आहे, त्या ठिकाणी देखील रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे. महावीर चौक असेल, यासह अनेक रस्त्यांवरती नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे. याशिवाय जिल्ह्यात देखील परिस्थिती थोडीशी बिकट झालेली आहे. अजून जिल्ह्याला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे पाऊस जर मोठा झाला, मुसळधार पाऊस झाला, अतिवृष्टी जर झाली तर परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. दुसरीकडे मानोरा तालुक्यातील धानोरा गाडगे गावाला पुराचा विळखा पडलेला आहे. धानोरा गाडगे चिखली मनोरा मार्ग हा आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मानोरा तालुक्यातील हतना गावाजवळील पुलावर पुराचं पाणी असल्यानं दिग्रस मानोरा मार्ग बंद झालाय. मानोरा तालुक्यातील नायगाव बंधारा फुटल्यानं शेतीचं अतोनात नुकसान झालंय. मानोरा तालुक्यातील पंचाळा धरण हे 100% भरलंय. पोहरादेवी परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानं गावाला तळ्याचं स्वरूप आलंय. शेतीचं यामध्ये अतोनात नुकसान झाल्याचं बघतोय. राज्यभरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये वाशिममधली ही घडामोड आपल्या समोर येताना दिसते. मानोरा तालुक्यातील धानोरा गाडगे गावाला पुराचा विळखा पडला. धानोरा गाडगे चिखली मनोरा मार्ग जो आहे तो बंद झाला आहे आणि मानोरा तालुक्यातील हतना गावाजवळील पुलावरती पुराचं पाणी आल्यानं दिग्रास मानोरा मार्ग हा आता पूर्णतः बंद आहे. मानोरा तालुक्यातील नायगाव बंधारा फुटल्यानं शेतीचं अतोनात नुकसान झालंय. मानोरा तालुक्यातील पंचाळा धरण देखील 100% भरलंय. आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत सध्या सगळ्याच वयोगटात सोशल मीडियाची क्रेज असल्याचं दिसतंय. सोशल मीडियामुळे नवनवीन मित्र जोडणं, फॉलोअर्स वाढवणं, रील्स, व्हिडिओ, फोटो शेअर करणं अशा अनेक गोष्टी सोप्या झाल्यात. पण याच सोशल मीडियाचे काही दुष्परिणाम देखील सध्या जाणवू लागलेत. याच सोशल मीडियामुळे पती-पत्नीत वाद वाढल्याचं समोर येत आहे. काही प्रकरणात तर सोशल मीडिया हे घटस्फोटाचं कारण बनल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियाचा अतिरेक संसाराला ब्रेक. पती पत्नीच्या तक्रारीत सोशल मीडियाची भर. फेसबुक, इंस्टाग्राम ठरतंय वादाचं कारण. रील्स, फोटो, फॉलोअर्समुळे भांडणात वाढ. सोशल मीडियाचं वेड असणारी अनेक जण आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात. काही जण आपल्या व्यवसायाला गती देण्याकरता अत्यंत हुशारीनं सोशल मीडियाचा वापर करतात. पण यात सोशल मीडियाचे काही दुष्परिणामही आता समोर येऊ लागले. सोशल मीडियाच्या वापरावरून पती पत्नीत वादाच्या अनेक घटना समोर येत आहेत. यावर्षी 1 जानेवारी ते जून या 6 महिन्यांच्या कालावधीत 927 पती पत्नीच्या तक्रारी महिला सहाय्यक कक्षाकडे आलेल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी 300हून अधिक तक्रारी या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आल्याचं समोर आलंय. व्हॉट्सअपवर मित्रमैत्रिणींशी चॅटिंग केल्याच्या संशयावरून अनेक प्रकरणं घटस्फोटापर्यंत देखील गेली आहेत. तसंच इंस्टाग्रामवर व्हिडिओ का टाकतेस, डान्सचे रील्स का अपलोड करतेस, फॉलोअर्स कसे काय वाढले, अशा कारणांवरून पती पत्नीचे वाद विकोपाला जात आहेत. पतीच्या हातातून मोबाईल सुटत नसल्याच्या तक्रारी देखील महिला सहाय्यक कक्षाकडे आलेल्या आहेत. सून जर मोबाईल जास्त वेळ बघत असेल तर तो सुद्धा त्यांना आक्षेपार्ह वाटतं. कारण याच्यामुळे बाकी इतर नात्यांना वेळ द्यायला त्या दोघांनाही जमत नाही आणि याच्यामुळे पण घटस्फोटाचं प्रमाण किंवा आमच्याकडे महिला तक्रार निवारण केंद्राकडे येण्याचं प्रमाण हे आजकाल नवीन कपल्समध्ये वाढलेलं आहे. नवविवाहित जोडप्यांमध्ये देखील सोशल मीडियामुळे वाद होण्याचं प्रमाण वाढल्याचं समोर आलंय. एकंदरीतच सोशल मीडियाच्या अतिवापरानं संसाराचा खेळखंडोबा होत असल्याचं चित्र समोर येत आहे. बायको माझ्या पुढे चालली आहे, नवरा माझ्या पुढे चालला आहे, त्यांना माझ्यापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, यांचं कॉम्पिटिशन ही घरातच लागली आहे. यासाठी आपण
एकमेकांमध्ये सुसंवाद साधला आणि एखाद्याचे फॉलोअर्स माझ्यापेक्षा जास्त असू शकतात, कमी असू शकतात, हरकत नाही, पण आम्ही एकमेकांचे फॉलोअर्स आहोत हे जर नातं घट्ट केलं तर असा प्रकार घटस्फोटापर्यंत जाण्याचं प्रमाण हे निश्चित कमी होऊ शकतं. भरोसा कक्षासाठी महिला सहाय्यक कक्षात शहरातील विविध भागातल्या महिलांच्या कौटुंबिक वादासह विविध तक्रारी येतात. त्याचं निवारणही केलं जातं. मात्र आज घडीला सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे पती पत्नीमध्ये घटस्फोटापर्यंत प्रकरणं जात आहेत. त्यामुळे काहींसाठी वरदान ठरलेला सोशल मीडिया काही पती पत्नींकरता घटस्फोटाचं कारण बनताना दिसतोय. छत्रपती संभाजीनगरहून अविनाश कानडजेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. टोमॅटोचे बाजारभाव गगनाला भिडलेत. अशा शेतकरी कोट्यधीश होत असल्याची चर्चा सुरू झाली आणि प्रत्यक्षात मात्र पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे टोमॅटोची आवक घटली. परिणामी टोमॅटोचा बाजारभाव वाढला. अशात केंद्र सरकारने टोमॅटोची आयात करण्याचा तसेच नाफेडमार्फत टोमॅटो खरेदी करून बाजारभाव स्थिर करण्याचं धोरण हाती घेतलंय. मात्र शेतकरी, व्यापारी आणि त्याचबरोबर शेतकरी संघटना या धोरणाविरोधात आक्रमक झाल्या. तसंच नाफेड खरेदी धोरणात उतरल्यास व्यापाऱ्यांनी ही टोमॅटोची खरेदी बंद करण्याचा इशारा दिला. पुणे जिल्ह्यातलं जुन्नरची चर्चा, नारायणगाव बाजार समितीच्या या उपबाजाराची चर्चा प्रचंड आहे आणि आता सकाळी सगळी ही लगबग सुरू आहे. या ठिकाणी परिसरातले शेतकरी आपापल्या शेतामधला पिकवलेला टोमॅटो या ठिकाणी घेऊन येत आहेत आणि हा सगळा टोमॅटो या ठिकाणी उत्तर भारतासाठी खास जात असतो. आपण जर पाहिलं तर सगळी ही लगबग सुरू आहे. पण या निमित्ताने केंद्राने घेतलेल्या एका निर्णयाची चर्चा होते. केंद्र सरकार नाफेड मार्फत हा सगळा टोमॅटो खरेदी करून तो देशातल्या 500 आउटलेटमधून 80 रुपये किलोनी विकणार आहे. पण या सगळ्या गोष्टीवरती या भागातले जे शेतकरी आहेत त्यांचं नेमकं काय मत आहे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत दादा, तुम्ही आज किती टोमॅटो विकायला आणलेले आहेत? आज 45 क्रेट आणले. काय रेट मिळाला तुम्हाला? आज आमचा माल जुना आहे 1500 ते 1600 रुपये. हायेस्ट रेट किती मिळाला तुम्हाला? हायेस्ट 1600 रुपये. 1600. मला सांगा, आज जो नाफेड मार्फत जो खरेदी होणार आहे टोमॅटो, त्यावरती तुमचं काय रिॲक्शन असेल, तुमची काय प्रतिक्रिया असेल नेमकी? जर नाफेड मार्फत जर खरेदी झाली तर त्याचा आम्हाला काहीच फायदा होणार नाही त्याचा. कारण तो होणार तो फक्त ग्राहकांसाठीच होणार आहे ना, खाणाऱ्यांसाठी. आमचं 2 वर्षापूर्वी 2 वर्ष जे नुकसान झाले त्याच्यात काहीच प्रॉब्लेम निघू शकत नाही. किती नुकसान झालं 2 वर्षापूर्वी? 2 वर्षामध्ये गेल्या वर्षी फक्त भांडवल निघालं. त्याच्या वर्षी मजुरी पण अंगावर होती. गेल्या वर्षी फक्त भांडवली खर्च. ज्यावेळेस रस्त्यावरती टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली तेव्हा सरकार काय करत होतं, त्यावेळेस नाफेड सारख्या संस्था काय करत होत्या, कृषी मूल्य आयोग काय करत होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागणार आहेत. आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जर पैसे मिळत असेल तर ते मिळू द्या ना. तुमच्या पोटामध्ये का दुखतंय हे सुद्धा या निमित्ताने पुढे येते. व्हिडिओ स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, नारायणगाव, पुणे. या सगळ्या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.